नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष करण्याच्या निर्णयाला राज्याच्या नगर विकास विभागानं मोठा झटका दिलाय। महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या सेवा विनियम 2026 या प्रस्तावाला शासनानं निलंबित करत त्याची अंमलबजावणी रोखलीये। त्यामुळे सत्ताधारी भाजपासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये तीव्र राजकीय संघर्ष उभा राहण्याची चिन्ह दिसत आहेत। दरम्यान या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी या निर्णयाविरोधात ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। हा निर्णय अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे। न्याय मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा स्पष्ट इशारा दिलाय। त्यामुळे हा वाद आता न्यायालयीन पातळीवरही पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता आपल्या माध्यमातूनच मला कळते की हा निर्णय आपला निलंबित केलेला आहे। तशा पद्धतीचा पत्र त्या ठिकाणी आलंय की नाही माहीत नाही, पण निश्चितच तहकूब सभेमध्ये आपला स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी आहे या विषयासंबंधी। तो निर्णय येण्याच्या अगोदरच आयुक्त महोदयांनी मला वाटतं सेवानिवृत्ती करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्या निर्णयाविरुद्ध स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चेला आहे। तर निश्चितच या जर असा निलंबनीचा विषय आला असेल तर खूप गांभीर्य बाब आहे आणि एक नवी मुंबई महापालिकेच्या हिताची बाब नाही आहे, अहिताची बाब आहे। कारण की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो नवी मुंबईच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने एक अनुभवी कर्मचारी भेटावे त्यासाठी केलेलं। आताच तुम्ही आयुक्त महोदयांचं मनोगत ऐकलं असता, ते बोललेलं ते ऐकलं असतं की आपल्याकडे पदोन्नतीसाठी एकही पात्र त्या ठिकाणी कर्मचारी नाही। त्यामुळे जी काही पदं रिक्त होणार त्या रिक्त पदासाठी एकही कर्मचारी पात्र नाही। त्यामुळे ती पदं रिक्त राहतील आणि त्या ठिकाणी कदाचित डेप्युटेशनवर येतील लोक, पण ती पदं रिक्त राहू नये आणि आपल्या शहराचा जो अनुभव जॉग्राफिकल असेल, इकडचा सोशल अनुभव आहे, त्यांचा अनुभव या ठिकाणी टिकावा आणि आपल्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये त्यांचं योगदान मिळावं या दृष्टीने 58 चं 60 आपण करायचा निर्णय घेतला। अनेक एज आहे, मला वाटतं आपल्या चतुर्थ श्रेणींचं रिटायरमेंट एज 60 वर्ष आहे, आपल्या डॉक्टर्स लोकांचं रिटायरमेंट एज 60 वर्ष आहे। आता काय पत्र आले ते बघू, पण आम्ही या 58 च्या 60 त्या ठिकाणी याच्यामध्ये आता उत्तर जे मागतील ते आम्ही देऊ, पण यामध्ये आम्ही काही कुठे पाठी हटणार नाही। सगळं नियम वगैरे तपासूनच आम्ही त्या महापालिकेने तसा निर्णय घेतलेला आहे। शेवटी न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागला तरी देखील आम्ही खटखटावू, पण नगर विकास खात्याकडून ही आपल्याला अपेक्षा नव्हती आणि या ठिकाणी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घ्यायला होती, कारण की या भूमिकेचा लाभ हा नवी मुंबई महापालिकेलाच होणार होता। तर निश्चितच आता स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा त्या ठिकाणी होईल, पण याची हा निलंबित झाला याची मला खंत जरूर आहे। तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होता की राज्य सरकारच्या मंजुरीची गरज नाहीये, मग ही मंजुरीसाठी हा प्रस्ताव गेला असं वाटतं का आपल्याला? बघा, या विषयासाठी मी आजही बोलतो, राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही। कायदा क्लिअर आहे, इंटरप्रिटेशनचं काम हे ज्युडिशरीचं आहे। या ठिकाणी महापालिकेने कुठलाही प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवलेला नाही आहे। महापालिकेने हा सरळ निर्णय हा अंमलात आणलेला आहे। कायदा सरळ बोलतो, ज्या वेळेस तो महापालिकेत कायम करण्यात येतो त्यावेळेपासून तो अंमलात येतो। आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी तो मंजुरीसाठी पाठवला, तो बेकायदेशीररित्या आयुक्तांनी पाठवलेला आहे आणि निश्चितच या सर्व बाबतीमध्ये चर्चा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये होईल। पण या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने 58 ते 60 यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता नसते, कायद्याने ती घ्यायची गरज नसते आणि यासाठी इंटरप्रिटेशनचा भाग आला तर कोर्टामध्ये त्या ठिकाणी इंटरप्रिटेशन करण्याचं काम आहे। कोर्टाच्या माध्यमातून जर गोष्ट आली असती तर निश्चितच ती एक प्रोसेस झाली असती, पण कुठे राज्य सरकारच या ठिकाणी खोडा निर्माण करण्याचं काम आता करते असं दिसतंय मला। हे बघा, या ठिकाणी जसं सांगितलं कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाही, हे तर नवी मुंबईच्या हिताचा निर्णय आहे। कारण की नवी मुंबईच्या हितार्थ अनुभवी कर्मचारी भेटणं हे खूप गरजेचं आहे। अनुभवी कर्मचारी नसले तर निश्चितच अंमलबजावणीमध्ये त्याचा फरक पडतो आणि 2 वर्ष वय वाढल्यामुळे अनुभव त्या ठिकाणी भेटतो। पण निश्चितच दुटप्पी भूमिका ही जे पक्ष आहे त्यांनी घेतलेली आहे, कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलतात आणि इथेच आता राज्य सरकारचं तो नगर विकास खातं हे निलंबित करतं। मला याची खंत आहे की राज्य सरकारने या बाबतीचा असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे, तर पहिला आम्हाला विचारणा करायला हवी होती, पण आता निलंबित केला त्याला आम्ही उत्तर त्या प्रकारे देणार।
आता एक जरूर समजले की कर्मचाऱ्यांच्या या 58-60 करण्याच्या विरोधात नगरविकास खातं आहे आणि त्या दृष्टीने आमची लढाईची आता प्रक्रिया त्या ठिकाणी बदललेली आहे आणि नवी मुंबईच्या हितार्थ अनुभवी कर्मचारी राहण्यासाठी आम्ही जे पावलं आता पुढे उचलू त्या दृष्टीने आम्ही असलेले सर्व साधन सामग्री वापरून या 58 ते 60च्या निर्णयाला आम्ही कायम करण्याचा त्या ठिकाणी मोदीच्या माध्यमातून विरोधक चेकमेट करतायत का सत्ताधाऱ्यांना? मोदी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चेकमेट होत आहे का? हे बघा, आम्ही 5 फेब्रुवारीपासून जेव्हापासून या महापालिकेचं कामकाज हाती घेतलेलं आहे, एकही काम आम्ही बेकायदेशीर केलेलं नाही. या बाबतीत NMMTचा निर्णय असो, प्रभाग समितीचा निर्णय असो, या ठिकाणी ते देखील स्टे करण्यासाठी गेले होते, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेल्या निर्णयासाठी ते काही करू शकले नाही. पण या बाबतीत आता आम्ही याचं जे उत्तर आहे ते निश्चितच कोर्टातून देऊन, या ठिकाणी मी स्वतः कोर्टात नाही जाणार, तर नवी मुंबई महापालिका ही राज्य शासनाच्या या निर्णयाविरुद्ध जर राज्य सरकारने नगरविकास खात्याने हा निर्णय नाही बदलला तर नवी मुंबई महापालिका ही स्वतः कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाईल. मुख्यमंत्र्यांची तुम्ही चर्चा करणार म्हणजे कोर्टामध्ये जाण्याच्या आधी तुमच्या नेत्यांबरोबर? या ठिकाणी आम्ही त्यांची वेळ घेतलेली आहे आणि आमची सगळे चर्चा सगळ्या नवी मुंबई महापालिकेचे पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतोय आणि या बाबतीत पुढे काय करायचं पक्षश्रेष्ठीने जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. हे बघा, राज्य सरकारने विखंडित नाही तर निलंबित केलेलं आहे. त्या निलंबित कालावधीमध्ये 30 दिवसाचा अवधी आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी असतो. या ठिकाणी आम्ही काय तोंडघशी पडलेलो नाही. आम्ही आमचा अधिकार त्या ठिकाणी महापालिकेने वापरला, राज्य सरकारने त्यांचा अधिकार वापरला. कोणी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ केलं कोणत्या अधिकारामध्ये तेच नमूद आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचं हित बघितलं नाही, नवी मुंबईचं हित बघितलं नाही, त्यामुळे हा ठराव निलंबित केला आणि नवी मुंबई महापालिकेने सभेने नवी मुंबईचं हित बघितलं, कर्मचारी त्या दृष्टीने निर्णय घेतला होता आणि त्यामुळे कोण नवी मुंबईच्या हिताच्या विरुद्ध आहे हे दिसून येते.